सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. नगर विकास विभाग, बाब क्रमांक 83, पृष्ठ क्रमांक 55. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत संगमनेर शहरात वाढीव पाणी पुरवठा योजनेला 2 मार्च 2021 रोजी 21 कोटी 79 लाख रुपये योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. त्यानुसार ही निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराला 12 जुलै 2021 रोजी कामाचे कार्यादेश प्रदान करण्यात आले. परंतु संबंधित ठेकेदारांनी ते काम मुदतीत पूर्ण केलेलं नाही. त्याला नोटिसा दिल्या तरी तो कुठल्याही प्रकारे त्याला दाद देत नाही. त्यामुळं संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी मी करत आहे. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा योजनेतील विविध उपक्रमाचे काम सध्या स्थितीत पूर्ण केलेले नाही. शहरातील वितरण वाहिनी असेल, पाबळे वस्ती येथील नवीन जलकुंभ बांधणे, जॅकवेल बांधणे, शुद्ध पाण्याचे ग्रॅव्हिटी पाईपलाईन, रायझनिंग पाईपलाईन काही प्रमाणात पूर्ण करण्यात आले. भौतिक प्रगती आतापर्यंत फक्त सदर कामाची 45% झाली. योजनेतील 22 दशलक्ष लिटर प्रति दिवस क्षमतेचे नवीन जल शुद्धीकरण केंद्र हे निळवंडे धरण स्थित अकोले तालुक्यातील वन जमिनीच्या टेकडीवर प्रस्तावित आहे. परंतु त्याच्यामध्ये जे सपाटीकरण करायचं आहे, टेकडीचं संरक्षण भिंतीचं काम अंदाजपत्रकात यांनी त्यावेळेस समाविष्ट केलं नाही. नवीन जल शुद्धीकरण केंद्र असेल, SCADचं वर्क असेल, त्याचे कामं बाकी आहेत. अध्यक्ष महोदय, माझी या माध्यमातून विनंती होती का आज शहराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, पाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. त्यामुळं शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ते जे यापूर्वीचं काम आहे ते रद्द करून नवीन आम्हाला या पाणी पुरवठा योजनेसाठी 30 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेल का 30 कोटी रुपये आम्हाला त्या योजनेसाठी मिळून द्यावे. अध्यक्ष महोदय, अजून संगमनेर शहरातील नगरपालिकाच्या ज्या शाळा आहेत त्यांची सुद्धा दुरावस्था झाली आहे. यापूर्वी भुयारी गटर योजनेचं जे काम झालंय त्याच्यामध्ये मोठे अनियमित भ्रष्टाचार झालेला असून त्याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे. शहराचा विकास करण्यासाठी निश्चितच जे नाले आहेत त्याच्यावरचं अतिक्रमण मुक्त करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या कित्येक वर्षापासून शहराची भौगोलिक परिस्थितीचा विचार करता त्यामध्ये GIS आधारे सुधारित विकास योजना आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गेल्या आजूबाजूचे जे आमच्या शहरालगतचे गावं आहेत याची नगरपालिकेची हद्दवाढ सुद्धा होणं त्या दृष्टीने अध्यक्ष महोदय अपेक्षित आहे. आता कुंभमेळा जो होणार आहे त्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नगरपालिका हद्दीत सुद्धा आमच्या संगमनेरवरूनच नाशिकला बरेचसे भाविक भक्त जाणार आहेत. कुंभमेळ्याच्या स्नान केल्यानंतर काही नाथपंथाचा जो झुंडी मार्ग आहे तो आमच्या शहरालगत जात असतो. शहरामध्ये सुद्धा त्यांचा मुक्काम असतो. त्या दृष्टीने आम्हाला निधीची आवश्यकता गरजेची आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या संगमनेर येथे नगरपालिकेला आतापर्यंत STP प्लांट सुद्धा नाही आहे. त्यामुळं त्याचे जे दूषित पाणी आहे हे लगत असलेल्या प्रवरा आणि माळुंगी नदीमध्ये सोडलं जातं. त्यामुळं त्या नदीच्या पात्रालगत राहणाऱ्या जे गावं आहेत त्यांच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं STP प्लांट इतके वर्ष न बनवल्यामुळं नगरपालिकेला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतं. परंतु हा पैसा सुद्धा सामान्य नागरिकाच्या कर रूपातून आलेला असतो. त्यामुळं ज्यांनी यामध्ये दुर्लक्ष केलंय त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, संगमनेर नगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सर्वे नंबर 214 येथे कत्तलखाना सुरू करण्यात आला आहे. 2014 मध्ये हा कत्तलखाना सुरू करण्यात आला आहे आणि हा कत्तलखाना सुरू करताना शासनाने ज्या काही नियम अटी दिल्या होत्या का 3 किलोमीटरच्या बाहेर कत्तलखाना अपेक्षित होता, परंतु तो त्यांनी आतमध्ये घेतलाय. त्याच्या लगतच नदी आहे. नदी नाल्या ओढ्याच्या लगत सुद्धा
स्लॉटर हाऊस नसावा असा नियम असताना त्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं गेलंय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून माझी विनंती होती का त्या स्लॉटर हाऊस कायमस्वरूपी बंद करून आजूबाजूच्या नागरिकांना जो आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय त्याच्यामध्ये त्यांना सवलत मिळावी. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागावरती बाब क्रमांक 107 पृष्ठ क्रमांक 75 पुरवणी मागण्यावरील चर्चेत सहभागी होताना मी संगमनेर तालुक्यातील महत्त्वाचे काही रस्ते आहेत या आपल्या आत्ता आम्ही बघतोय. गेल्या 15 दिवसापासून फक्त काही आमदार आम्हाला भेटल्यानंतर सांगताय आम्हाला एडीबीचे 200 मिळाले, 300 कोटी मिळाले, 400 कोटी मिळाले, परंतु आम्ही सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा आम्हाला 1 रुपयाचा निधी सुद्धा मिळाला नाही. साहेब, हे अत्यंत खेदाने मला या सभागृहामध्ये बोलावं लागत आहे. कारण जर हे ठराविक लोकांनाच निधी मिळणार असेल तर मग आमच्यासारख्या पहिल्या टर्म नवीन आमदारांनी आमच्या तालुक्यामध्ये रस्ते नाही का, आमच्या तालुक्यामध्ये लोकांना अडचणी नाही का? त्यामुळं आपल्या माध्यमातून शासनाने निश्चित या बाबीकडे लक्ष देऊन जे रस्त्यासाठी आज बघितलं तर तालुका हा आमचा मोठा आहे, त्याच्यामध्ये कृषी, व्यापार, शैक्षणिक मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी, विद्यार्थी दररोज येता जाता असतात. आमच्या संगमनेरवरूनच नाशिकला जावं लागतं, नाशिकवाल्यांना पुण्याला जावं लागतं. आजूबाजूला शिर्डीसारखं पवित्र देवस्थान सुद्धा आपल्या जवळ आहेत. बरेचसे रस्ते आज सुद्धा आमचे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित झालेले नाही, तर त्याचं सुद्धा घोषित होणं गरजेचं आहे. त्यामुळं रुंदीकरण, मजबूतीकरण आणि विकास हा आमचा रखडला आहे. अध्यक्ष महोदय, मी काही रस्त्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. बोटा बायपास, पिंपळे, नान्नज, दुमाला, चिंचोली, गुरव, साकूर, मालदाड हा सुमारे 30 किलोमीटरचा रस्ता आहे. हा अनेक गावांना जोडतो. याच्यावरतून कमीत कमी रोजचे 10, 20, 30 हजाराच्या पुढं नागरिकांची वर्दळ असते. शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे त्या रस्त्याचं तातडीने उन्नतीकरण करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा जो रस्ता आहे तो गुंजाळवाडी, राजापूर, निमगाव, भजापूर, चिंचोली, गुरव हा 22 किलोमीटरचा रस्ता आहे. यामुळं सुद्धा शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास यासाठी दैनंदिन वापर होत असतो. अध्यक्ष महोदय, तिसरा म्हणजे रणखामवाडी फाटा, रणखाम, देवकवठे, कुंभारवाडी, वरवंटी, खांबे हा 23 किलोमीटरचा रस्ता आहे. यामुळं सुद्धा आज बरेचसे रस्ते फक्त शहराच्या लगत काही रस्ते झाले म्हणजे विधानसभाचा किंवा तालुक्याचा विकास होतो असं नाही. अध्यक्ष महोदय, मला माझ्या संगमनेर मतदारसंघातील MDR म्हणून या रस्त्यांचा समावेश व्हावा अशी मी आपल्याकडे आग्रह आणि मागणी करतो. रस्त्यांना तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन सर्वेक्षण, तांत्रिक मंजुरी, कामाची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातून राज्य मार्ग 65 संगमनेर कोपरगाव रस्ता अतिशय खराब आहे. तो कुंभमेळ्याच्या वेळी नगर, मनमाड, पुणे मार्गे जी वाहने प्रवास करतात त्यांना या मार्गाचा उपयोग होण्याच्या दृष्टीने हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मी या निमित्ताने मागणी करतो. अध्यक्ष महोदय, एडीबी असेल, हॅम असेल, AIB असेल, आम्हाला कुठल्या तरी एका योजनेमध्ये आपण घेतलं गेलं पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात आमची रस्त्यांची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघातील जे VIP शासकीय विश्रामगृह आहे त्याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे. विश्रामगृह नवीन होणं गरजेचं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला संगमनेर सारख्या ठिकाणी कार्यालयाची आवश्यकता आहे. वर्ग 3 व 4चे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी निवासस्थानाची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, 8 न्यायाधीशांना निवासस्थानाचे बांधकामाची आवश्यकता आहे. भूमी अभिलेख सदर उपाध्यक्ष भूमी अभिलेख कार्यालय आहे त्याचं दुरुस्ती व विस्तारीकरणाची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, बरेचसे विषय असे आहेत का ज्यांच्याकडं PWD खात्याच्या माध्यमातून दुर्लक्ष झालं. आता मधल्या कालावधीमध्ये जो आमचा एक हॅममध्ये एक रस्ता झाला होता, कोल्हार घुटी मार्ग म्हणून आम्ही ज्याला म्हणतो, माझ्या संगमनेर तालुक्यातून अकोल्याकडे जाताना त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली. परंतु ज्या ज्या वेळेस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर आमचे कार्यकारी अभियंता जे आहेत ते आम्हाला सांगता का ठेकेदार माझं ऐकत नाही. मंत्री महोदय, आपण याची निश्चित दखल घ्याल, कारण तो रस्ता ऑलरेडी झालेला आहे. रस्ता झाल्यानंतर तो दुरुस्ती कालावधीमध्ये दुरुस्त करणं हे ठेकेदाराचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. परंतु ठेकेदार अक्षरशः अधिकाऱ्यांना, म्हणजे मला माहिती आहे काही जण म्हणतील का ठेकेदारांना बिल मिळालं नाही, परंतु त्यामुळेच मी ही सुधारणा करतोय का सदर रस्ता हा ऑलरेडी झालेला आहे, याची दुरुस्ती करणं काम असतं. SC PC इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून जी कंपनी आहे, आता सुद्धा त्या रस्त्यावरती खड्डे पडलेत. मी वारंवार मागं लागून त्याच्यावरती तात्पुरती दुरुस्ती करायला लावली.
परंतु तो मुजोल ठेकेदाराने अजून सुद्धा ते काम करायला तो तयार नाही. त्याच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. कारण जर लोकप्रतिनिधी सांगतोय आणि अधिकारी सांगतोय का आम्हाला ठेकेदार ऐकत नाही, तर निश्चितच हे कुठंतरी चुकीचा पायंडा आपल्या याच्यामध्ये पडत आहे असं मला वाटतं. त्यामुळं मंत्री महोदय, माझी आपल्याकडून अपेक्षा आहे का सदर जे दुरुस्ती कालावधीत काम होणं अपेक्षित आहे, आपल्याकडून सूचना देऊन अथवा त्याची जी त्याच्यामध्ये कॉस्टिंग हे आहे, रिस्क अँड कॉस्ट, त्याची जी रक्कम जमा आहे त्याची दुसरी निविदा काढून आम्हाला तो रस्ता तरी करून द्यावा व आमच्या नागरिकांची होणारी हेळसांड थांबवा अशी मी विनंती करतो. मंत्री महोदय, आपण निश्चितच ज्या काही मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागण्या केल्यात, आम्ही हॅमसाठी मागतोय, EDB मागतोय, काहीतरी मोठे रस्ते आम्हाला द्या ही विनंती करतो. थांबतो. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.